Hello. Yes, ma'am. Uh, Yesterday we have solved only one problem from the DeLong formula. Today we solve another two problems related to it. Okay. Have you with the formula? फॉर्म्युला आहे का तुमच्या बरोबर? Yes, ma'am. Okay. Let us solve another two problems related to it. Okay. Solve fast. Are you ready to solve it? Hello? Hello? आगे जायचं नाही. Hello? Yes, ma'am. अरे सोडवायला चालू करा, पटकन सोडवा, 2 मिनिटात झालं पाहिजे. सोडवताना सगळेजण मी नोटबुक दाखवायला लावणार आहे. ओके. पटकन सोडवा, पटकन. मॅडम. हॅलो. हा मॅडम, माझे उत्तर वेगळे चालेल. अजून कोणाच तरी उद्या. नायट्रोजनला पण पकडलं का तुम्ही? हॅलो. नाही मॅडम. नाही का? हे दोघं पकडले नाहीत ना, ऍश आणि पर्सेंटेज ऑफ नायट्रोजन? नाही, वरचे फॉर्म्युला मध्ये घालून वेगळेच उत्तर येतात माझे. येऊ दे काय नाही प्रॉब्लेम. बाकीच्या मुलांचे किती येतात ते बघूयात आपण. हा. रोल नंबर 3 दीपाली. हा मॅडम. हा, सोडवला का फॉर्म? प्रॉब्लेम सोडवला का? हा, सोडायला लागली. सोडवा ना. रोल नंबर 4 किती उत्तर आलं? प्राजक्ता. मॅडम सोडवायला श्वेता किती आलं? चालू आहे मॅडम सोडवायला. सोडवा.
or hello, Wait, ma'am. or hello. मॅम तुम्ही कालचे लेक्चर नाही टाकले. आता टाकणार आहे. ओके. अरे किती वेळ प्रॉब्लेम सोडवताय, तुम्ही कॅल्क्युलेटर वगैरे वापरत नाहीयेत का? मॅम. किती उत्तर आले याच्यापेक्षा वेगळे लिहित का? येस मॅम, वेगळं आलंय. किती आले पहिला HCV किती आला? हॅलो, अरे तुम्ही झोपा वगैरे काढता खरे, असं कसं आहे तुमचे सगळं? कोणी पण उत्तर देत नाही, काय रिप्लाय नाही, काय नाही. 47.45. किती आलं? 6847.45. 687 47.47. पॉइंट 45. 45. आणि इकडचं 6530.47. 6.330 का? हा 30.47. ओके, सर्वांचं सारखं आलं ना? हो मॅडम. ओके, तुम्ही सॉल्व्ह करू शकता ना अशा टाईपचे प्रॉब्लेम्स? येस मॅम. ओके, आता आपल्या थेरी पार्ट तिकडे आपण ट्रान्सफर होऊयात, तिकडे जाऊयात आपण. राईट डाऊन न्यू हेडिंग, रिफायनिंग ऑफ क्रूड ऑइल किंवा रिफायनिंग ऑफ क्रूड ऑइल. त्याच्या अगोदर थोडीशी दुसरी पॉईंट बघूयात थोडे. ओके, 1 minute वेट. Okay. Have you seen another screen? Hello? Yes, ma'am.
राईट हेडिंग पेट्रोलियम, न्यू पॉइंट, नवीन पॉइंट आहे पेट्रोलियम. ओके, हिअर देर इज अ कंपोजिशन ऑफ पेट्रोलियम. पेट्रोलियम मध्ये कोणते कोणते घटक असतात? कार्बन 79.5% to 87.1%, हायड्रोजन 11.5 to 14.8%, सल्फर 0.1 to 3.5%, नायट्रोजन आणि ऑक्सिजन 0.1 to 0.5%. हे डायरेक्टली लिहून द्या, एका खाली एक लिहा फक्त. हे कार्बनच्या बरोबर खाली हायड्रोजनचं, त्याच्या खाली सल्फरचं, त्याच्या खाली नायट्रोजनचं आणि ऑक्सिजनचं. या पर्सेंटेज मध्ये शिकवण्यासारखं काही नसतं. डायरेक्टली हे पेट्रोलियम हेडिंग लिहून घ्यायचं आणि त्याच्या खाली कंपोजिशन लिहायचं. ओके, लिहिलं का? Yes, ma'am. हा, त्यानंतर एकच लाईन लिहायची त्याच्या खाली कंपोजिशनच्या खाली. पेट्रोलियम और क्रूड ऑइल, पेट्रोलियमला दुसरं नाव आहे क्रूड ऑइल, अशुद्ध तेल. क्रूड ऑइल इज डार्क ग्रीनिश ब्राऊन, डार्क ग्रीनिश ब्राऊन कलरचं फिस्कस फ्लुइड आहे आणि कुठे सापडतं? फाउंड डीप इन अर्थ क्रस्ट, अर्थ क्रस्ट मध्ये सापडतं. इथपर्यंतच लिहायचं फक्त, हे पहिलं वाक्य. त्या कंपोजिशनच्या खाली इथलं फर्स्ट सेंटेन्स लिहायचं. तेवढं सेंटेन्स लिहायचं, पेट्रोलियम इज. ओव्हर. Yes, ma'am. Okay, next heading, classification of petroleum. Right, only heading, this three heading. Paraffinic base crude type, asphaltic base type crude, mixed base type crude. Right, only heading. लिहिलं? Yes, ma'am. हा, नेक्स्ट हेडिंग लिहा, ओरिजिन ऑफ पेट्रोलियम. ओरिजिन ऑफ पेट्रोलियम, ओरिजिन ऑफ पेट्रोलियम. Have you seen another screen? Yes, ma'am. Yes, ma'am. Ha. What is this word? What is this word? Have you seen cursor? Yes, Yes, ma'am. Then
What is this word? 300, 400. 400 million years ago. 300 to 400 million years ago. This is ocean. What is this? This is aquatic animals and plants. It is also known as a marine animals and plants. Okay. हा. आणि हे डेड झाल्यानंतर जमिनीखाली गाडले जातात. वरून माती वगैरे पडते. इथे लिहिले सेडिमेंटरी रॉक्स. आणि इथं प्लांट अँड एनिमल्स गाडले गेलेले आहेत. वरती रॉक्स आहेत, त्याच्यावरती पाणी आहे. आणि इथं तिसऱ्या स्टेप मध्ये काय, इथं व्हॉट इज दिस, याचं कन्व्हर्जन कशामध्ये झालेलं, कशामध्ये झालेलं, ऑइल आणि गॅस. आणि या पाईप मधून हे बाजूला काढलेले. आर यू गेटिंग? Yes, ma'am. आता आपल्या पॉइंट कडे जाऊयात आपण. ओके. हा, हॅलो. हा, ओके. त्यानंतर आणखी दुसरं एक रिझन सांगते मी. भूकंप वगैरे ऐकून येत आपण, त्याला काय म्हणतात रे? किंवा ज्वालामुखीचा उद्रेक, ह्याला काय म्हणतात? अर्थक्वेक. हा, ज्वालामुखीचा उद्रेक. भूकंपाला अर्थक्वेक म्हणते. व्हॉल्कॅनिक इरप्शन. व्होल्कॅनो म्हणजे ज्वालामुखी. ऐकून आहे की नाही आपण भूगोलामध्ये वगैरे, आपल्याला आतापर्यंत तुम्ही वाचलेलं असेल. ह्याच्यामुळे काय होतं, ह्याच्यामुळे काय होतं, Change in earth. अर्थ म्हणजे पृथ्वीच्या भूगर्भामध्ये हालचाली निर्माण होतात. ह्या हालचालीमुळे समजा एखादा पर्वत तयार होणार असेल, व्होल्कॅनो होऊन एखादा पर्वत तयार होणार असेल, तर त्या पर्वतामुळे काय होतं, त्या पर्वत तयार होत असताना जे प्लांट अॅनिमल आहेत ते जमिनीखाली गाडले जातात. आर यू गेटिंग? बघा, आणि ते खूप दिवस राहिले. आणि ह्या प्लांट आणि एनिमल्स गाडले गेल्यानंतर जमिनीमध्ये जे मेटल्स असतात, जे रेडिओ सबस्टन्स असतात, ते काय करतात, ह्या अॅनिमल आणि प्लांटचं कन्व्हर्जन हे ऑइल मध्ये करत असतात. हे बघा इथे रेडिओ सबस्टन्सेस. ही एक घटक झाला की जे प्लांट अँड एनिमलचं रूपांतर ऑइल मध्ये करतात. हे कॅटलिस्ट म्हणून काम करत असतात. त्यानंतर एक प्लांट अँड एनिमल गाडले गेल्यानंतर त्याच्या तिथे बॅक्टेरिया फंगस वगैरे जे तयार होतात, बॅक्टेरिया फंगस वगैरे जे तयार होतात. 1 मिनिट प्लीज. कुणी व्हिडिओ ऑन केलाय प्लीज ऑफ करा रे. हॅलो प्रणाली, रोल नंबर 29. रोल नंबर 29. रोल नंबर 29 प्रणाली. ओके, सॉरी फॉर डिस्टर्ब. मी पेंट ओपन करते आणि त्याच्यामध्ये आपण शिकवते ओरिजिन ऑफ पेट्रोलियम.
ओके, आताच आपण बघितलं की मरीन प्लांट्स अँड एनिमल्स हे कशामुळे काढले गेले, कशामुळे काढले गेलेले, व्होल्कॅनोमुळे. ते खूप दिवस जमिनीखाली राहिले जातात आणि याचं कन्व्हर्जन ऑइल मध्ये करण्यासाठी कोण मदत करतं, कोण मदत करतं, रेडिओएक्टिव्ह एलिमेंट. रेडिओएक्टिव्ह एलिमेंट आणि दुसरं कोण, बॅक्टेरिया. दुसरं कोण, बॅक्टेरिया. कशाचं कन्व्हर्जन करतात, त्या प्लांट्स आणि एनिमलचं कन्व्हर्जन ऑइल मध्ये करतात. आर यू गेटिंग? लिसन, अजून एकदा स्लाइड कडे जाऊयात आपण. हा, लिसन. अकॉर्डिंग टू मॉडर्न थेरी, पेट्रोलियम हॅज रिझल्टेड फ्रॉम, मीन्स पेट्रोलियम हॅज प्रोड्युस्ड फ्रॉम पार्शियल डिकम्पोजिशन, म्हणजे अपूर्ण विघटन, पूर्णपणे न झालेलं विघटन, partial decomposition of marine animals and vegetables of a prehistoric forest, म्हणजे जुने खूप दिवसापूर्वी. change in earth like a volcano etc has buried this material underground. volcano सारख्या गोष्टीमुळे हे मटेरियल, हे एनिमल आणि प्लांट जमिनीखाली गाडले गेले. फेअर दे हॅव बीन सब्जेक्टेड टू, गाडले गेल्यामुळं ते त्याच्यावरती काय अप्लाय झालं, प्रेशर अप्लाय झालं. प्रेशर अप्लाय झाल्यामुळं हीट तिथे क्रिएट झाली ड्युरिंग दी एज ऑफ टाइम, म्हणजे खूप दिवस. मग अशी आपण 300 ते 400 वर्ष बघितलं, तसं 300 ते 400 वर्ष त्याच्यावरती प्रेशर अप्लाय झालं, हीट तयार झाली आणि दी कन्व्हर्जन ऑफ दिस मटेरियल मीन्स एनिमल अँड व्हेजिटेबल्स, कन्व्हर्जन ऑफ दिस मटेरियल इनटू व्हेरियस हायड्रोकार्बन हॅज बीन गोइंग आयदर अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ, ह्या मटेरियलचं कन्व्हर्जन, हायड्रोकार्बन म्हणजेच पेट्रोलियम, हायड्रोकार्बन म्हणजेच मिनरल ऑइल. कन्व्हर्जन ऑफ दिस मटेरियल इनटू हायड्रोकार्बन, हायड्रोकार्बन म्हणजे पेट्रोलियम. हायड्रोकार्बन हॅज बीन गोइंग अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ, कोण करतं, रेडिओएक्टिव्ह सबस्टन्स और बाय बॅक्टेरियल डिकम्पोजिशन अंडर द अरोबिक अँड स्ट्रॉंगली रिड्युसिंग कंडिशन. अरोबिक कंडिशन मध्ये म्हणजे हवा न मिळणारी कंडिशन, अनअरोबिक कंडिशन म्हणजे एअर न मिळणारी कंडिशन, अँड स्ट्रॉंगली रिड्युसिंग कंडिशन अँड टेम्परेचर अँड अंडर ए हाय प्रेशर. हाय प्रेशर असताना अनअरोबिक कंडिशन असताना ह्या मटेरियलचं रूपांतर हायड्रोकार्बन मध्ये कोण करतं, रेडिओएक्टिव्ह एलिमेंट आणि बॅक्टेरिया करतात. आर यू गेटिंग? मॅम. येस मॅम. समजलं व्यवस्थित? हे परीक्षेला तुम्हाला कोण विचारणार नाही, सिलेबसला आहे पण आतापर्यंत कधीच विचारलेला नाही हा पॉइंट. ओके, कॅन यू एबल टू राईट? हॅलो, येस मॅम. लिहून घ्या राजांनो, फक्त हे ओरिजिन ऑफ पेट्रोलियम.
झालं का? हॅलो No, ma'am. हा लिहा लिहा लिहा. Done, ma'am. लवकर आली. ओव्हर. सर्वांचं झालं का? Yes, ma'am. ओके. No, ma'am. Right, next heading, a refining of petroleum, a refining of crude oil. Okay. Listen. What is this? What is this? What is his name? Heavy oil. Heavy oil. Heavy oil. Lubricating oil, diesel, kerosene, naphtha, gasoline, पेट्रोलियम इथर आणि एलपीजी गॅस. त्याच्यापैकी तुम्हाला कोण कोण माहिती आहे? ऐकून आहात, बघितलेलं आहे, असं किती मेंबर आहेत ह्या लिस्ट मधले? Kerosene. केरोसिन Diesel oil. गुड, डिझेल ऑइल गुड, Lubricating oil. लुब्रिकेटिंग ऑइल. पुढे डू नो ड्राय क्लीनर, कपडे वगैरे डाग पडले असतील कपड्यांवरती तर आपण वॉश करायला टाकतो, ते ड्राय क्लिनिंग करून देतात, माहिती का? Yes, ma'am. Yes, ऐकून आहे. ma'am. ते म्हणजे नॅफ्था असतं तिथं. एरोप्लेन मध्ये वगैरे फ्युएल म्हणून वापरलं जातं. जसं आपल्या गाड्यांमध्ये आपण डिझेल पेट्रोल टाकतो, तसं एरोप्लेन साठी जे फ्युएल लागतं ते म्हणजे कोण असतं? पेट्रोलियम Ether. इथर. हे सगळे मेंबर कशापासून तयार झालेले? व्हॉट इज दिस नेम? Crude oil. Crude oil. क्रूड ऑइल पासून. हे हा जो टॉवर आहे तो ह्या क्रूड ऑइल खाणीतून काढलेलं तेल आहे, ह्याचं सेपरेशन करतो वेगवेगळ्या घटकांमध्ये. एक घटक म्हणजे फ्रॅक्शन म्हटलं जातं. हा एक फ्रॅक्शन, हा एक दुसरा फ्रॅक्शन, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा, सातवा, आठवा. दिस क्रूड ऑइल is separated into different fraction and finally we obtain the specific product here. This is not a product. हा प्युअर प्रॉडक्ट नाही, प्युअर नाही हा, बट दिस इज अ स्पेसिफिक प्रॉडक्ट. हे स्पेसिफिक असे विशिष्ट असे प्रॉडक्ट मिळालेले आहेत आपल्याला. म्हणून रिफायनिंगची डेफिनेशन बघा,
crude oil is separated into various useful fraction. Petrol is useful, diesel is also useful, kerosene useful, LPG gas is also useful. So that crude oil is separated into various useful fraction by this process is known as a fractional distillation. Why it is a distillation? Distillation means मराठीमध्ये सांगते ऑलरेडी लिक्विड असतं, लिक्विडची फेपर बनवलं जातं आणि फेपर कूल केले जातात आणि आणखी लिक्विड बनवलं जातं, त्याला डिस्टिलेशन असं म्हटलं जातं. एक 4थी 5वीलाच आपण शिकलेलो. व्हॉट इज मीन बाय कंडेन्सेशन, व्हॉट इज मीन बाय इव्हापरेशन, शिकलो की नाही? इथं काय केलं जातं? इव्हापरेशन केलं जातं. इव्हापरेशन करून नंतर कंडेन्सेशन केलं जातं. म्हणजेच पाण्याची वाफ केली जाते, वाफेचं पाणी केलं जातं. इथं पाणी असतं, ह्याची वाफ केली जाते आणि इथून बाहेर येताना हे पाण्यासारखं लिक्विड बाहेर येतं. त्या प्रोसेसला डिस्टिलेशन असं म्हणायचं. डिस्टिलेशन, डिस्टिलेशन. आणि वेगवेगळ्या घटकांमध्ये डिस्टिलेशन झालेलं आहे म्हणून इथं काय म्हणायचं? फ्रॅक्शनल डिस्टिलेशन. त्या प्रोसेसला कुठली प्रोसेस म्हणायचं? वेगवेगळे फ्रॅक्शन्स क्रिएट झालेले, वेगवेगळे घटक तयार झालेले. कुठल्या मेथडने तयार केले? डिस्टिलेशन या मेथडने तयार केलेले. बघा, हिअर क्रूड ऑइल इज सेपरेटेड इनटू व्हेरियस युजफुल फ्रॅक्शन्स बाय फ्रॅक्शनल डिस्टिलेशन अँड फायनली नंतर काय केलं जातं? कन्व्हर्टेड इनटू डिझायर्ड स्पेसिफिक प्रोडक्ट. स्पेसिफिक प्रोडक्ट म्हणजे विशेष अशा नावाचा प्रोडक्ट तिथं तयार होतो. दिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज ए रिफायनिंग ऑफ क्रूड ऑइल अँड प्लांट सेटअप म्हणजे हा जो सेटअप आहे तो प्लांट सेटअप फॉर द पर्पज आर कॉल्ड ॲज ए रिफायनरी. ह्या प्लांटला काय म्हणायचं? रिफायनरी असं म्हणायचं. रिफायनरी. आर यू गेटिंग दिस पॉइंट? क्रूड ऑइल इज सेपरेटेड इनटू व्हेरियस युजफुल फ्रॅक्शन बाय फ्रॅक्शनल डिस्टिलेशन. हे एक सेंटेन्स झालं. क्रूड ऑइल इज सेपरेटेड इनटू व्हेरियस युजफुल फ्रॅक्शन by fractional distillation and finally converted into desired specific product. This process is called as a refining of crude oil and plant setup for the purpose is called as a oil refinery. हे जे इक्विपमेंट आहे त्याला ऑइल रिफायनरी असं म्हटलं जातं. Are you getting? Yes. Hello? Yes, ma'am. What is mean by distillation? Conversion of liquid into vapor and then vapor into liquid. It is known as a distillation. What is mean by fraction? Small part is known as a fraction. Okay. And this plant is called as a oil. A plant ला काय म्हणायचं? This plant is called as oil refinery. Refinery म्हणजे शुद्ध करण्याचं भांड. Oil refinery. This plant is known as a oil refinery. Process of conversion of this crude oil into useful fraction. This process is known as a fractional distillation. Process of conversion of crude oil into useful fraction. This process is known as a fractional distillation. And plant setup used for this purpose, it is known as a oil refinery. Are you getting? Yes, ma'am. Okay. Roll number 62. Thorat. Roll number 62. Roll number 62. Yes, madam. Which point is going on? Which point is going on now? Yes, कोणता पॉइंट चालू आहे सध्या? petroleum. What is mean by distillation? Distillation म्हणजे मॅडम वेगवेगळे फ्युएल हे करणे, डिफरन्शिएट करणे. Distillation means conversion of liquid into vapor and vapor into liquid. Conversion of liquid into vapor and vapor एकदा तयार झाली की त्याच्यानंतर अजून लिक्विड मध्ये रूपांतर करायचं. त्या प्रोसेसला डिस्टिलेशन असं म्हणायचं. ओके. Are you getting this definition? Yes, madam. हा लिहा मग इथपर्यंत फक्त लिहा, मग आपण स्टेप बघूयात लगेच.
इथपर्यंत लिहा, रिफायनरी पर्यंत. झालं का लिहून? इथपर्यंतच लिहायचे रिफायनरीज पर्यंत. Done, ma'am. Okay. The next new heading, the process of refining of crude oil. Listen, this process of refining consists of mainly 3 steps. Number 1 is the separation of water. Number 2 is the removal of sulfur. And number 3 is a fractional distillation method. What is the first? Separation of water. म्हणजे ह्या क्रूड ऑइल बरोबर ती क्रूड ऑइल खाणीतून काढत असताना त्याच्यामध्ये पाणी असतं, त्याच्यामध्ये सल्फर असतो आणि त्याला शुद्ध करावं लागत असतं फ्रॅक्शनल डिस्टिलेशन मेथडने. ओके, दिस सेपरेशन ऑफ वॉटर, फर्स्ट दिस क्रूड ऑइल ओके. इम्प्युअर ऑइल प्लस त्याच्यामध्ये काय असतं? वॉटर असतं. ऑइल आणि वॉटर या दोघांच्या मिश्रणाला इमल्शन म्हटलं जातं. हे वॉटर बाजूला काढण्यासाठी इम्प्युअर ऑइल मधून, इम्प्युअर ऑइल म्हणजे क्रूड ऑइल, आपण तिथे आतापर्यंत वर्ड बघितले ते क्रूड ऑइल. Impure oil means it is also known as a crude oil. आता वॉटर कसं रिमूव्ह करायचं तर हायली चार्ज्ड इलेक्ट्रोड, हायली चार्ज इलेक्ट्रोड मधून हायली चार्ज इलेक्ट्रोड मधून हायली चार्ज इलेक्ट्रोड मधून हे इम्प्युअर ऑइल जाऊ द्यायचं. हायली चार्ज इलेक्ट्रोड मधून जाऊ दिल्यानंतर वॉटर काय होतं? वॉटर सेपरेट होतं आणि ऑइल सेपरेट होतं. कसं रिमूव्ह करायचं? हाऊ टू रिमूव्ह? हॅलो, स्क्रीन दिसते ना? Yes, ma'am. हा, कसं रिमूव्ह करायचं सांगा बरं बघू. passed through highly हायली charged चार्ज इलेक्ट्रोड. आणि हे ऑइलच्या आणि वॉटरच्या मिक्सरला काय म्हटलं जातं? इमल्शन असं म्हटलं जातं. Emulsion. हा, सियर हा, सेपरेशन ऑफ वॉटर.
MCQs ला हे विचारलं गेलेले 2 वेळेस. Which process is used for separation of water? Which process is used here? Cuttrell process. This point is a very, very important point. Your word Cuttrell process. Crude oil from the water well is extremely stable emulsion of oil and salt water. म्हणजे खारं पाणी. Process of freezing oil from water or separation of oil from water consists of allowing the crude oil to flow between highly charged electrode to highly charged electrode. Okay, colloidal water droplets coalesces means separate to form large drop which separated out from the oil. फक्त एवढाच वर्ड महत्वाचा आहे याच्यातला. कट्रेल प्रोसेस आणि हायली चार्जड इलेक्ट्रोड. फक्त 2च वाक्याखाली अंडरलाईन करायची, बाकी तुम्हाला कोणी काही विचारत नाही. आर यू गेटिंग? Yes, ma'am. Write it. Write step number 1. झालं का? Done, ma'am. No, ma'am. मग ठीक आहे लिहा. 1 मिनिट द्यायचं. कट्रेल वर्ड खाली अंडरलाईन करा. कट्रेल वर्ड खाली अंडरलाईन करा. हॅलो. आणि IMP लिहा. हायली इलेक्ट्रोड वर्ड खाली अंडरलाईन करा आणि IMP लिहा. हे कट्रेल. हॅलो. यस मॅम. Yes, ma'am. कट्रेल वर्डच्या तिथे अंडरलाईन करायला जाणं खूप महत्वाचा शब्द आहे तो. तुम्हाला स्लाइड दिसते का रे? Yes, ma'am. Yes, ma'am. ठीक आहे. ओके. चला नेक्स्ट. Yes, ma'am. हा. सेकंड मेथड रिमूव्हल ऑफ स्टेप नंबर 2 म्हणा. रिमूव्हल ऑफ हार्मफुल सल्फर कंपाऊंड. स्टेप नंबर 2 रिमूव्हल ऑफ
harmful sulfur compound. Removal of harmful sulfur compound. See here. पेंट मध्ये पीपीटी दिसते ना, पेंट मध्ये स्लाइड दिसते ना. Yes, ma'am. येस मॅम. जर क्रूड ऑइल मध्ये सल्फर असेल तर sulfur is a very harmful. How it is to be removed? This sulfur present in crude oil is reacted with. What is name of this chemical? What is name of this chemical? Hello. What chemical? Copper Copper. oxide. Copper oxide. What is name of this compound? Copper oxide. Which chemical will be formed? Guess it. कुठलं केमिकल तयार होईल ह्या कॉपरची आणि सल्फरची रिएक्शन झाल्यानंतर? कॉपर सल्फाइड. व्हेरी गुड. कॉपर सल्फाइड plus O2 is prepared here and O2 is goes into atmosphere. In this process, copper sulfide is insoluble in nature. This prepared copper sulfide is insoluble in nature, so that it can be removed by simple dash dash method. If it is insoluble, it can be removed by dash dash method. Filtration. Very good. It can be removed by simple filtration method. It can be removed by simple filtration technique. See here. Removal of harmful disinvolved, treating the oil with which chemical? Copper oxide. Copper oxide. Reaction occur with sulfur compound which result in formation of Copper copper sulfide solid, which can be removed by filtration. Filtration. That is step number 2. And this it is also very important one. MCQ ज्याच्यातला प्रत्येक वेळेस पडतो ह्या सेकंड पॉइंट मधला. कधी ते विचारतात डॅश डॅश इज अ व्हेरी हार्मफुल कंपाऊंड. दुसऱ्या वेळेस विचारतात की विच केमिकल इज युज्ड फॉर रिमूव्हल ऑफ द सल्फर. कधी कधी असं विचारतात की फेन कॉपर ऑक्साइड रिएक्टेड विथ द सल्फर विच इज प्रेझेंट इन द क्रूड ऑइल विच केमिकल इज फॉर्म. असं पण विचारले. 3 वेगवेगळ्या टाईपचे MCQ जिथे विचारता येतात, त्यामुळे हा पॉइंट खूप महत्वाचा आहे. राईट. स्टेप नंबर 2. ओव्हर झालं का? No, ma'am. ठीक आहे. Yes, ma'am.